1 जानेवारीची सुरुवात आमची खूप सुंदर अशा वातावरणाने झाली होती. तर ही होती रूम. तर अशा रूम बुक केलेल्या होत्या आम्ही आणि रूमला खालीसुद्धा बेड होता आणि वरती चढूनसुद्धा बेड लावलेला होता. त्यावरसुद्धा झोपायची सोय होती. छान असे ब्लँकेट दिलेले होते जाड त्यांनी, कारण थंडी खूप जास्त होती. आणि हा रूमचा व्ह्यू होता असा, समोर पूर्ण पाणीच पाणी, डोंगर, आणि आपण मस्त एन्जॉय केला आम्ही. खूप छान वाटलं. नंतर आम्ही सर्व आवरून बॅग पॅक करून आम्ही निघालो होतो नाश्त्यासाठी, कारण नाश्तासुद्धा आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होता. सो आम्ही नाश्त्याला गेलो. तिथं नाश्त्यामध्ये होतं उपमा आणि पोहे. उपमा आणि पोहे खाल्ले, चहा घेतला आणि आम्ही पुन्हा गेलो कयाकिंग आणि बोटिंग करायला. थोडं इथं फोटोशूट वगैरे केलं, कारण खाली सुद्धा त्यांचं जे किचन वगैरे सर्व जे आहे ते तिथं पण खूप छान असा व्ह्यू आहे. तिथं स्विमिंग पूल आहे मोठा. इथं थोडं फोटोशूट वगैरे केलं आणि पुन्हा मग आम्ही गेलो बोटिंग करायला. तर बोटिंग पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हती, पैसे देऊन आम्ही ती केली होती बोटिंग, 150 पर पर्सन. तर मज्जा आली बोटिंगला सुद्धा, कारण पूर्ण त्यांनी मध्ये नेऊन आम्हाला फिरवलं धरणाच्या, आणि छान वाटलं सर्वांसोबत, फॅमिलीसोबत. नंतर घरी निघालो. घरी येताना आम्ही रस्त्याने थांबलो. शेतकरी वाडा म्हणून फेमस अशी हॉटेल आहे. तिथलं जेवण खूप जास्त टेस्टी आहे आणि खरंच जेवण खूप छान आहे, व्हेजसुद्धा नॉनव्हेजसुद्धा. तर नक्की ट्राय करू शकता त्या साईडला गेले तर. तर चला, ट्रिपचे व्लॉग इथं सेंड होत आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉग. चला बाय.